तर रामराम मंडळी मंडळी आपण फायनली एशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचलेलो आहे. शेवटचा सामना पाकिस्तानशी झाला पाहिजे असं मला मनापासून वाटते, कारण की पाकिस्तानचं बँड वाजवायला खूप मजा येते यार. त्यांची जी धुलाई होते ती बघायला खूप मजा वाटते. त्यांचे चेहरे जे पडलेले असतात, त्यांचा जो अपमान झालेला असतो ना, ते पाहण्याची मजा काही औरच. तर देवाला प्रार्थना आहे की शेवटचा सामना पाकिस्तानशी हो आणि आपण तो चांगल्या फरकाने जिंकू, असं आशा करतो. तर आजच्या सामन्याबद्दल बोलूया की आज परत भारताने 4 कॅचेस सोडले आहेत. मित्रांनो, टोटल 10 कॅचेस सोडले गेले आहेत आपले, असं वाटते मला. म्हणजे आपण कोणत्या दळभद्री लोकांसोबत खेळू राहिलो आहे की ज्याच्यात एवढे कॅचेस सोडूनही आपण फायनलमध्ये पोहोचलेलो आहे. मित्रांनो, कॅचेस विन मॅचेस असं पहिले म्हटलं जातं, पण आता असं काही नाही राहिलेलं आहे. आता जर तुमचा अपोनंट कच्चा लिंबू असेल तर तुम्ही तरीही फायनलमध्ये जाऊ शकता. हे आज प्रूव्ह झालेलं आहे. ठीक आहे, बघू आता काय होते ते. यार, डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही क्रिकेट खेळायला जाता का? फिल्डिंग करायला जाता का? असं वाटायला लागलं आहे. कोण आहे रे फिल्डिंग कोच? त्याला बोलो यार. एक दोनदा आम्ही समजू शकतो यार की काही लाईटचा प्रॉब्लेम आहे तिकडे दुबई स्टेडियमवर. एक दोन वेळा समजू शकतो यार. यार, हे हर एक खेळाडू कॅचेस सोडून राहिला आहे. अबे, काय मजाक चालू आहे का बे तिथे? तिथं काय टाइमपास करायला गेली आहे का तुम्ही? यार, हे असे काही तुम्ही फायनलमध्ये करू नका यार. नाही तर पाकिस्तानला हरवण्याचे स्वप्न बघू आणि आपला गेम करेक्ट कार्यक्रम करून ते निघून जातील. बस हाच टॉपिक कव्हर करायचा होता, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला. पण व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय.